नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन अशा रोमॅन्टिक लव्ह स्टोरीमध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या या भागाला. बाबा, काय झालं? समीर त्यांना असं घाबरलेलं पाहून काळजीनं बोलला. समीर, गाथा, मला गाथाला पाहायचंय, बाबा अडखळत बोलले. तुम्ही शांत व्हा, या इथे बसा. समीरनं त्यांना आत नेऊन सोफ्यावर बसवलं. माया, पाणी आण, समीर बोलला. मग मायानं लगेच पाणी दिलं. काय झालं बाबा, एखादं स्वप्न पडलं का? माया त्यांचा हात हातात घेऊन बोलली. माया, गाथा कुठल्या तरी संकटात आहे. मला फार विचित्र स्वप्न पडलंय. मला गाथाकडे जायचं आहे, बाबा बोलले. बाबा, गाथा अलिबागमध्ये आहे आणि राजन आहे तिच्यासोबत, तुम्ही उगाच काळजी करताय, समीर बोलला. नाही समीर, मला काहीतरी ठीक वाटत नाहीये. चल आपण तिला घेऊन येऊ, बाबा बोलले. बाबा, हो पहाटेचे 3 वाजता आहेत. एक काम करू, आपण तिला फोन करू, समीर बोलला. त्यानं गाथाला फोनही केला, परंतु रेंज नसल्यानं फोन लागत नव्हता. काय झालं, मायानं विचारलं. तिथे रेंज नाहीये, बहुतेक फोन लागत नाही. माझ्या बाळाला काही झालं तर नाही ना, बाबा बोलले. बाबा, अहो गाथा ठीक आहे आणि राजन आहे ना तिच्यासोबत. रात्री तिनेच फोन करून सांगितलं ना की दोघेही रिसॉर्टवरती आहेत. त्यांची गाडी खराब झाली आहे. मी ड्रायव्हरला सांगितलंय, तो सकाळी जाऊन त्यांना घेऊन येणार आहे, समीर बोलला. पण मला तिला पाहिल्याशिवाय चैन पडणार नाही समीर. तिला आत्ताच घेऊन येतो मी, बाबा सोफ्यावरनं उठत बोलले. बाबा, आधीच तुमची तब्येत ठीक नाही म्हणून आपण राजनला तिच्या सोबत पाठवलं ना. समीर, तुला कळत नाहीये, मला खूपच वाईट स्वप्न पडलं. माझं बाळ सुखरूप आहे की नाही ते मला स्वतः जाऊन पाहायचं आहे, बाबा डोळ्यात पाणी आणून बोलले. बरं, तुम्ही आधी शांत व्हा. मी आताच निघतो आणि तिला घेऊन येतो, मग तर झालं. मी पण येतो तुझ्यासोबत, बाबा बोलले. बाबा, तुम्हाला आधीच ताप आहे, त्यात प्रवास केला तर अजून तब्येत बिघडेल. समीर जाऊन घेऊन येईल ना गाथाला, माया बोलली. हो बाबा, मी जाऊन तिला घेऊन येतो, तुम्ही काळजी करू नका, समीर त्यांना आश्वस्त करत बोलला. ते हो म्हणाले आणि शांत झाले. असंच असतं एका बापाचं, आपल्या मुलीची काळजी सारखी करत असतो. तिच्यावरती कुठलंही संकट येत असेल तर बापाचा जीव लगेचच समजून जातो. आणि मुलींचंही तसंच असतं. वडिलांवरती सगळ्यात जास्त प्रेम असतं त्यांचं. एक वेगळाच बॉन्ड असतो बाप आणि मुलींमध्ये. आणि म्हणूनच मुली बापाच्या लाडक्या असतात, त्यांच्या परी असतात. समीरने लगेचच ड्रायव्हरला बोलावून घेतलं आणि तो त्याच वेळी अलिबागला निघाला. इकडे शिवसुद्धा अलिबागसाठी निघाला होता. गाथाच्या काळजीने त्याचं मन लागत नव्हतं आणि देव शुद्धीवर आल्यावर त्यालाही आता सांभाळणं खूप अवघड होतं. इकडे पहाटे 4च्या सुमारास देवला जाग आली. डोकं जड पडलं होतं. तो उठून बसला आणि त्यानं डोकं गच्च दाबून धरलं आणि क्षणातच त्याला काहीतरी क्लिक झालं. त्याच्या अंगावर कपडे नव्हते. त्यानं झटकन मान वळवून त्याच्या बाजूला पाहिलं तर गाथा निर्वस्त्र अवस्थेत झोपली होती. त्याला काल रात्रीचा प्रकार आठवला आणि तो जबरदस्त घाबरला. त्याच्या हातून फार मोठी चूक झाली होती, त्याला काही सुचत नव्हतं. भीतीनं त्याचं अंग थरथरायला लागलं. त्यानं अंगावर कपडे चढवले आणि गाथालाही ब्लँकेटनं कव्हर केलं. तिला ब्लँकेट पांघरत असताना तिच्या नाजूक शरीरावरील त्याच्या दातांचे व्रण त्याला दिसले आणि त्याच्या डोळ्यात पाणी आलं. किती हिंस्रक आणि अमानवीय कृत्य त्यानं केलं होतं. तिला हात लावण्याचीही त्याची हिंमत होत नव्हती. आय एम सॉरी गाथा, मी तुझा गुन्हेगार आहे, आय एम सॉरी. तो तिच्या त्या कोमेजलेल्या चेहऱ्याकडे पाहून रडतच मनात बोलला. त्यानं त्याचा थरथरता हात तिच्या डोक्यावर ठेवला आणि ती त्याला गरम लागली. गाथा, त्यानं तिच्या कपाळावर, गळ्यावर, गालावर हात ठेवून उलटसुलट टेकून पाहिला तर ताप चढला होता. त्यानं तिची नस पाहिली तर पल्सेस ठीक होते. त्याला आता स्वतःचाच राग येऊ लागला. काय करावं, कुणाला सांगावं काही कळेना. त्याला आता भीतीनं घाम फुटला. तो रूममध्ये इकडून तिकडे फेऱ्या मारत होता आणि त्याचा फोन त्याच्या पायाखाली आला. त्यानं लगेचच फोन उचलला आणि शिवला कॉल केला. शिवनं देखील कॉल उचलला. हॅलो शिव. देव, तू ठीक आहेस ना? आणि गाथा ठीक आहे ना? शिव काळजीनं बोलला. माझ्या हातून फार मोठा गुन्हा घडलाय शिव. मी एका निरागस मुलीवरती क्रूरपणे जबरदस्ती केली. आय हेट माय सेल्फ शिव. मी तिच्यासोबत एखाद्या जनावरासारखा वागलो शिव. फार वाईट वागलो मी तिच्याशी, देव रडत बोलला.
देव, माझं ऐक. जे झालं त्यावर आपण नंतर बोलू. गाथा कशी आहे सांग, मी पोचतोय तिथे. तिला फीवर आहे, बाकी नॉर्मल आहे. ओके, मी अर्ध्या तासात येतो, शिव बोलला आणि त्यानं फोन ठेवून दिला. देव निराश होऊन बेडवरती बसला होता. शिव येतोय आणि गाथा या अवस्थेत. तो उठला आणि गाथाच्या जवळ गेला. गाथा, त्यानं तिला आवाज दिला. ती उठली नाही. त्याच्या डोळ्यातनं पाणी येत होतं. गाथा, उठ ना. त्यानं त्याचा थरथरता हात तिच्या गालावर ठेवून थोडंसं टॅप केलं. तिनं हलकेच डोळे उघडले तर समोर देव होता. त्याच्या डोळ्यात पाणी होतं. तिला काल बेकाबू होत असलेला तो देव आठवला. देव, तुम्ही ठीक आहात ना? तुमचा त्रास कमी झाला ना? तिनं त्याच्या गालावर हात ठेवून काळजीनं विचारलं. त्यानं तिच्यासोबत इतकं वाईट केलं तरीही ती त्याची काळजी करत होती. त्यामुळे तिला रात्री इतका त्रास झाला तो इग्नोर करून ती त्याच्या त्रासाबद्दल काळजीनं विचारत होती. बोला ना, तुम्ही ठीक आहात ना? ती रडकं तोंड करून बोलली. त्यानं तिचा हात हातात घेऊन त्यावर प्रेमानं ओठ टेकवले आणि हो मध्ये मान डोलावली. तिनं समाधानानं डोळे मिटले आणि एक दीर्घ श्वास घेतला. गाथा, शिव येतोय, तू कपडे घालून घे. देव कचरत बोलला आणि आता मात्र तिला खूपच अवघडल्यासारखं झालं. तिच्या अंगावर कपडे नाहीत आणि तो समोर आहे. तिनं ब्लँकेट अजूनच गच्च मिठीत पकडलं. समजलं त्याला. तो उठून बाजूला झाला आणि तिच्याकडे पाठ करून उभा राहिला. तू कपडे घालून घे, तो बोलला. ती लगेच उठली आणि उठल्याबरोबर एक कळ तिच्या पोटात आली. आई ग, ती वेदनेनं किंचाळली. गाथा, देव पुन्हा काळजीनं बोलला. आह, ती पुन्हा विवळली. काय झालं? तो कळवळून बोलला आणि तिनं पटकन ब्लँकेट उचलून त्याला पडदा केला. गाथा, तू ठीक आहेस ना? तो पुन्हा तिला पाठमोरा होत काळजीनं बोलला. पोटात फार दुखतंय, ती वेदनेनं बोलली. त्याला समजलं की का दुखतंय. त्याच्यापुढे एकदम नाजूक बाहुली होती ती. त्याचं वजन, त्याच्यावरील जनावर कितीतरी वेळ तिच्या अंगावरती ती घेऊन होती. मी हेल्प करू का? नाही, नको, ती कचरत बोलली. गाथा, शिव येतोय, तो पुन्हा बोलला. ठीक आहे. तिचाही नाईलाज होता, कारण तिला नीट उभंही राहता येत नव्हतं. ती ड्रेस कसा घालणार? तो तिच्याकडे वळाला आणि तिनं ब्लँकेट अंगाभोवती गुंडाळून घेतलं. त्यानं तिला खाली पडलेले तिचे सगळे कपडे उचलून दिले. तू आत बाथरूममध्ये जाऊ शकतेस का? देव बोलला तर तिने हो मध्ये मान डोलावली आणि ती हळूहळू चालत बाथरूममध्ये गेली. चालताना तिला त्रास होत होता हे तिच्या चेहऱ्यावरनं, तिच्या हावभावावरनं जाणवत होतं. खूप वाईट वाटत होतं त्याला. तिनं आत जाऊन ब्लँकेट बाहेर फेकलं. देवनं ते ब्लँकेट उचललं आणि ते तो बेडवर टाकत होता आणि त्याला बेडवर काहीतरी दिसलं. त्यानं जवळ जाऊन निरखून पाहिलं तर ते रक्ताचे सुकलेले डाग होते आणि त्याला अजूनच भरून आलं. त्याच्या डोळ्यातनं पुन्हा अश्रू वाहू लागले. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं हे नक्की काय झालंय हे तुम्ही पहा. आणि हे लव ड्रग कोणी दिलं असेल देवला, तुम्हाला काय वाटतं हे पाहूयात आपण पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत तुम्हाला आजचा हा भाग, ही लव्ह स्टोरी कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडले असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.